नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण काजू मसाला बनवणार आहोत. तो देखील रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला बनवणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक कापून घेतले आहेत. त्या उभ्या स्लाईसमध्ये कापले आहेत. 1 वाटी इथे मी काजू घेतला आहे. अर्धा काजू मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि अर्धा काजू हा मसाल्यासाठी म्हणजे काजूच्या भाजीसाठी वापरणार आहोत. पाणी छान गरम झालं आहे आणि त्यामध्ये कांदा आणि काजू दोन्ही घालून घेतले आहेत. आता 7 ते 8 मिनटं त्याला छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान कलर आणि टेक्स्चर येईल. त्यामुळे असा काजू मस्त शिजवून घ्यायचा आहे. शिजला गेला आहे. आता आपण लगेचच याला छान चाळणीमध्ये गाळून घेऊया. यातलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून फेकून द्यायचं आहे आणि एकदम स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या कांद्यामध्ये जो उग्रवास असतो तो पूर्णपणे निघून जातो. आता आपल्या मिक्सरच्या जारमध्ये संपूर्ण कांदा आणि काजू आपण घालून घेऊया आणि याची छान मऊसूत अशी पेस्ट तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी कांदा आणि काजूची मऊसूत पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण लगेच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून काजू छान फ्राय करून घेऊया. काजू छान फ्राय केल्यामुळे आपल्या काजूच्या मसाल्यामध्ये काजू एकदम कुरकुरीत लागतो आणि यातला कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. म्हणून काजू आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर छान तळून घ्यायचे आहे. काजू छान तळला गेला आहे. एका वाटीमध्ये आपण याला काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आणखी 3 चमचे तेल घालून लगेचच फोडणीची तयारी करूया. यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले आहे, 2 हिरव्या वेलची घातल्या आहेत, 1 स्टार फूल ज्याला आपण दगडफूल देखील म्हणतो आणि 1 तेजपत्ता आणि दालचिनीचा 1 तुकडा. आता हे सर्व खडे मसाले यामध्ये मी घातले आहेत. 1 ते 2 मिनटं छान परतले गेले की त्यामध्ये आपण 2 बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्या घालूया आणि याला छान परतून घेऊया. छान परतल्या की मग आपण त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान गुलाबी रंगावरती परतायचा आहे. कांदा छान परतत आला आहे. आता आपण त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालूया. आलं लसणाची पेस्ट छान प्रकारे परतून घ्यायची आहे. छान परतली गेली आहे. आता त्यामध्ये घालूया 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, पाव चमचा इथे मी हळद घातली आहे. आता याला छान मिक्स करून घेऊया. बॅडगी मिरची पावडर घातल्यामुळे कलर खूप छान येतो. यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी छान कापून घेतला आहे. कापताना एकदम बारीक कापायचा, म्हणजे लवकर शिजला जातो. टोमॅटो छान शिजावा यासाठी मी मीठ घातलं आहे, म्हणजे टोमॅटो आपला लवकर शिजतो. आणि झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घेतली आहे. मस्त असा टोमॅटो मऊ झाला आहे. त्यामध्ये घालूया 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरं पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला. आता याला छान मिक्स करून घेऊया. तुम्ही पनीरचा मसाला देखील वापरू शकता, जो की आपण पनीरची भाजी बनवताना वापरतो तसा. आता आपली ग्रेव्ही, टोमॅटोची ग्रेव्ही छान शिजली गेली आहे. त्यामध्ये आपण कांद्याची आणि काजूची पेस्ट घालूया. कांद्याची आणि काजूची संपूर्ण पेस्ट घालून घेतली आहे. आता याला छान परतायचं आहे. आपण बहुतेक वेळा म्हणतो की रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी मिळते तशी आपली घरी तयार होत नाही. त्याचं कारण म्हणजे आपण भाजीला जास्त परतत नाही. आपल्याला होईल तेवढं ग्रेव्हीला छान परतायचं आहे, म्हणजे त्यातलं ऑइल असं संपूर्णपणे रिलीज झालं पाहिजे. आता यामध्ये मी
थोड्या प्रमाणात आणखी मीठ घातलं आहे, कारण ऑलरेडी आपण टोमॅटो परतत असताना मीठ घातलं होतं. चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. आता आपल्या या ग्रेव्हीमध्ये मी 1 कप गरम पाणी घातलं आहे. आता आपण चेक करूया किती पाणी लागणार आहे ते, कारण मला अजूनही हा मसाला घट्टसर वाटतोय, दाट वाटतोय, तर आणखीन पाण्याची आपल्याला आवश्यकता लागणार आहे. पुन्हा आणखी मी 1 कप गरम पाणी यामध्ये घातलं आहे. तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी कमी जास्त पाणी घालून करू शकता. तुम्हाला जर काजू करी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडं अजून वाढवू शकता, पण काजू मसाला असल्यामुळे ग्रेव्ही ही थिक जास्त छान लागते. यामध्ये मी अर्धा चमचा एवढी साखर घातली आहे, म्हणजे आपला जो टोमॅटोचा आंबटपणा आहे तो पूर्णपणे बॅलन्स होतो. संपूर्ण तळलेले काजू या मसाल्यामध्ये मी घातले आहे. ग्रेव्हीमध्ये काजू घालताना काजू हे सर्वात शेवटी घालायचे, म्हणजे पूर्ण ग्रेव्ही शिजत आली की मग काजू घालायचा, म्हणजे काजू हा कुरकुरीत राहतो. जर आपण आधीच काजू घातला तर तो मऊ पडतो, त्यामुळे काजू हा शेवटी घालायचा. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट बनून छान रेडी आहे. आपला मसाला रेडी आहे. आता आपण लगेचच याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसाच आपला काजू मसाला बनवून तयार झाला आहे. आता आपण याला लगेच एका वाटीमध्ये काढून घेऊया. मस्त असं टेक्स्चर आलं आहे, दिसायला सुद्धा खूप अप्रतिम झाला आहे आणि खायला तर नक्कीच खूप भारी झालेला आहे. असा आपला हा काजू मसाला अगदी कमी वेळात आणि शिवाय कमी खर्चात तयार झालेला आहे. तुम्ही जर रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये गेला तर हीच भाजी तुम्हाला 300 ते 400 रुपयापर्यंत मिळते, तीही एवढ्या छोट्या क्वांटिटीमध्ये. त्याच किमतीमध्ये तुम्ही घरी संपूर्ण कुटुंबासाठी अशी चमचमीत भाजी अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात बनवू शकता. तुम्ही ही भाजी, हा मसाला नानसोबत, रोटीसोबत, चपातीसोबत देखील खाऊ शकता आणि जिरा राईससोबत तर हा अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.